चला मंडळी, आता नवरात्री सुरू होतील, त्यासाठी ही उपवासाची इडली बनवून बघा. काही तेलकट खाल्लं की ॲसिडिटी होते. ही हलकी फुलकी इडली एकदा बनवून बघा आणि जर हे बनवून ठेवलं तर कधी इडली बनवू शकता. त्यासाठी इथे मी 2 वाट्या वरीचे तांदूळ घेतलेले आहेत आणि 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा मला बारीक मिळालेला आहे, तुमच्याकडे जो असेल तो घ्या. आणि हे मिक्सरला असं रवाळ वाटून घ्यायचं आहे. हे तुम्ही स्टोअरसुद्धा करून घेऊ शकता. त्यातलंच 2 वाटी मी मिश्रण घेतलं, 1 वाटी दही आणि 1.5 वाटी यामध्ये पाणी घालायचं आहे. आधी 1 वाटी घालायचं आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. लागलं तर अर्धी वाटी घालायचं आहे, मी अर्धी वाटी पुन्हा घातलेलं आहे. आता हे सगळं एकसारखं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. 20 मिनिटासाठी हे मिश्रण झाकून ठेवायचं आहे. चटणीसाठी आपण इथे घेणार आहोत भाजलेले शेंगदाणे, खोबरं, हिरवी मिरची आणि आलं. यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी साखर घालून बारीक मिक्सरला चटणी वाटून घ्यायची. वरून फोडणी द्यायची जिरं आणि मिरचीची. 20 मिनिटांनंतर यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत. मिश्रण चांगलं फुलतं. पाव चमचा इथे खायचा सोडा घालायचा आहे. हा गरजेचा आहे, कारण की आपण इन्स्टंट इडली बनवतोय, त्यामुळे खायचा सोडा घालायचं, तेव्हाच इडली जाळीदार होते. इडली पात्राला तेल लावायचं आणि मिश्रण पूर्ण भरायचं नाही, थोडीशी जागा ठेवायची. इडली खूप छान फुलते याने. इडली 12 ते 15 मिनिटं छान वाफवून घ्यायची मध्यम गॅसवरती. ही वाफवून घेतलेली आहे मी इडली. बघू शकता तुम्ही किती छान फुललेली आहे आणि छान एकदम जाळीदार इडली होते. ह्या मिश्रणाचे तुम्ही आप्पे आणि ढोकळा सुद्धा बनवू शकता.